आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडी। पवना धरणातून निगडीपर्यंत बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रखडला। महापालिकेकडून प्रकल्प सुरू करण्याबाबत हालचालही नाही। पिंपरी चिंचवडकरांना 2026 पर्यंत एक दिवसाआड पाणी पुरवठा राहणार, प्रशासनाकडून स्पष्ट। आरटी प्रवेशाच्या निवड यादीसाठी पालकांना आणखी वाट पाहावी लागणार। न्यायालयीन प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार। लाखो पालक आरटी प्रवेशाच्या निवड यादीच्या प्रतीक्षेत। पुणे मेट्रो स्थानकात प्रवेश आणखी सोपा होणार। प्रवाशांसाठी 5 नवीन प्रवेशद्वार महामेट्रोकडून अखेर खुली होणार। पुण्यात सायबर चोरट्यांकडून 9 जणांना 1,40,00,000 गंडा। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचं आमिष। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून फसवणूक केली। पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 116 शाळांची दुरवस्था। 176 शाळांची दुरुस्ती गरजेची। शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवण्याकरता हालचालींना सुरुवात। पुण्यातल्या 11 गावांमध्ये विकास आखाडा रखडल्यानं बांधकाम परवानग्या बंद। बांधकामांना परवानगी देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सरकारसोबत पत्रव्यवहार सुरू। पुण्यात ओला उबरच्या वाहतूक परवान्यावरील निर्णय लांबणीवर। अपिलीय लवादासमोर 8 जुलैला होणार सुनावणी। आरटीओनं परवानगी नाकारल्यानंतर ओला उबरनं लवादाकडे धाव घेतली होती। पुणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा बूथ लवकरच सुरू होणार। रिक्षा चालकांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवण्याकरता उपाययोजना।